अंबरनाथ नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसमोर आज अग्निशमक विभागामार्फत मॉकड्रिल घेण्यात आलं। या मॉकड्रिलमध्ये नगर परिषदेचे कर्मचारी, अधिकारी आणि सुरक्षा रक्षक यांना आग विझवण्याबाबत प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आलं। अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने यांनी अग्निशमक यंत्रणा हाताळण्याच्या बाबतीत मार्गदर्शन केलं। यावेळी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांनी अग्निशमक यंत्रणा हाताळून आग नियंत्रण कसं करावं याचं प्रात्यक्षिक अनुभवलं। तसेच नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील यावेळी अग्निशमक यंत्रणा हाताळून आग विझवली। सध्या आगींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यासाठी योग्य प्रशिक्षण महत्त्वाचं आहे। काही वेळा अग्निशमक यंत्रणा उपलब्ध असतानाही त्याचे योग्य वापर कसा करावा याबाबत माहिती नसल्याने आग विझवणे कठीण होऊ शकते। यावरून भागवत सोनोने यांनी अग्निशमक यंत्रणा कशी हाताळावी, आग लागल्यास काय काळजी घ्यावी आणि काय करणे टाळावे याबाबत मार्गदर्शन केलं। प्रात्यक्षिकांमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ड्राय केमिकल पावडर असलेल्या अग्निशमक सिलेंडरचा वापर कसा करावा याचं प्रशिक्षण देण्यात आलं। सोनोने यांनी आगीच्या आपत्कालीन घटनांमध्ये त्वरित अग्निशमक दलाच्या कार्यालयाशी आणि मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन केलं। यावेळी नगर परिषदेचे अधिकारी नरेंद्र संखे, प्रशांत पवार, सुहास सामंत, मिनल जाधव यांच्यासोबत महिला अधिकारी आणि कर्मचारी तसेच माजी नगरसेवक, उमर इंजिनियर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते। आज या ठिकाणी आपण जे बघतोय की अत्यंत महागडी अशी आपली एक प्रशासकीय इमारत या ठिकाणी सुसज्ज तयार झालेली आहे। सर्व प्रकारच्या ॲम्युनिटी आहेत, परंतु अशा या सुंदर वास्तूला कुठल्याही प्रकारचा धोका किंवा कुठल्याही प्रकारच्या आगीपासून कधी विळखा पडू नये। त्यामुळे जर अशी दुर्घटना कधी झालीच तर त्यावरती आपण काय करायला पाहिजे, कारण सर्व अधिकारी, कर्मचारी सगळे या प्रशासक या ठिकाणी बसतात, तर आपली बिल्डिंग सेफ कशी राहील हा या मागचा उद्देश होता। त्यामुळे प्रत्येक अधिकारी, कर्मचारी त्यांना बाबा बिल्डिंगमध्ये जर एखाद्या प्रकारची आपत्ती निर्माण झाली तर आपण तिचा मुकाबला कसा करायचा, आग लागली, शॉर्ट सर्किट झाली तर आपण काय करायला पाहिजे, कारण शहरामधले प्रचंड नागरिक या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा उपभोगण्यासाठी येत असतात। नागरिकांची सुद्धा या ठिकाणी गर्दी असते, तर त्यांची सुरक्षितता तसंच जी इमारत आहे, इमारतीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, 30 ते 35 प्रकारचे, त्यांचे वेगवेगळे प्रकारचे रेकॉर्ड्स असतात या ठिकाणी, ते अत्यंत महत्त्वाचे असतात। मग अशी कुठल्याही प्रकारची जर दुर्घटना झाली तर जर ते डॅमेज झालं तर प्रचंड प्रशासनाला अडचणींना सामोरे जाऊ शकते। तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी आपल्या बिल्डिंगमध्ये जी इनबिल्ट फायर फायटिंग यंत्रणा असते तिचा वापर इन केस ऑफ इमर्जन्सी कसा करायचा, आगीला तिच्या प्राथमिक स्वरूपामध्येच कसं कव्हर करायचं, अग्निशमन यंत्रणाचा वापर कसा करायचा, या सर्व गोष्टींचं प्रात्यक्षिक या ठिकाणी नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड साहेब तसेच सर्व डिपार्टमेंटचे HOD, संपूर्ण नगरपालिकेचा स्टाफ आणि नागरिक सुद्धा या प्रशिक्षणात सहभागी झाले होते आणि त्यांनी या ठिकाणी संपूर्ण या मॉकड्रिलचा लाभ घेतलेला आहे।